आमले मारिल्या डोकिल्या बोलिल्या भले आमले 5 जाऊ देऊन जेवण नका द्या पण आमले घर में नका काढा तुम्ही आम्ही कदा जाऊ हा मन मायले नागिन बोला टाइम लाज वाटणी तुले आता उजी तुले रडू ये राहना कुबांडेपणा करता ये ना हा बापरे नाही दादा इसना शिरा जास्त वेळी जायले इसना आपण जे पण ते पोटमा घालानु जे पण ते ऐके राहणूत ना त्यामुळे जास्त संधी ना फायदा लिहिणार त्या जास्त आज वात्री राहणार मग ते अक्का कितलं करस इसनी कुर्ता मग तरी मरमर करस ते अक्का कायम आणि इसले उपकार नेन पान ने राहस मग अशा मा डोया माणी अस का आना रे पो आना इसने जास्त वेळी चालणं आते नाही तुम्ही ने ना ते आकानं पट्ट काम करा तर तुमले सूट दिसूत आम्ही ना ते आकाले तसे बी काम करू द्या आणि आते लते मग ना आमना ते वाईट नाही बरं कोण पुन्हा विचार करीले आना मग दोन्ही बहिणीच नाही भाऊ इसले शेना अशा चांगला जगून ना टायने बट राहना वाटत उजी त्या कशा बी करी राहिल्यात आते ते बाप रे बाप नाही खरं काम नाही ना भाऊसाहेब तुम्ही जे जे सांगशात ते बट ऐक सुद्धा आम्ही तुम्ही सांगशात आकाना पाय दाबा आम्ही पाय दाबसू तुम्ही सांगशात आकाना डोकं दाबा आम्ही डोकं दाबसू पण आम्ही घर माहीत नका काढा तुम्ही आम्ही जाऊत कथा आवा इथले खूप अंडाय पण नको करू तू आते तुम्ही गव्हानो या म्हणे हात पाय दाबा डोकं दाबा तुम्ही सासू शे तुम्हाला कर्म शेतो तुम्हाला धर्म शेतो तुम्हाला कर्तव्य शे मग हवं तुम्ही सासूले मायंगत वागा तुमने मायने सुद्धा या देवानी म्हणतो म्हणा काशी ये अशी शे ना बटा असे गोड बोलीच पुढे करस अशी कडू पाना उन्हात नाही मन मायना तोन मानी या मा चालते वर पाले चालते चल आपली आई साहेब ने जोगे चालते आई साहेब ने सांगूत आम्ही आमले एवढी सा माफ करते आम्ही नवीन फिरी कधी अशी बोलावत नाही चालते बहीण दीपाली दीदी मला ते ना आई साहेब ने समोर जावाना सुद्धा जोनी वे राहीना बहीण आई साथे टमकरी मोठा डावटी रे बिना ती मग खरंच बिन तुने अशी बोलायला नको पाहिजे होतं तुम्ही तामना विरगणावी राहीना मग तुले कायशी दादा माया मायाशी नको सांगू ना तू बी आती तुम्ही बड्या सांगितले वे चालणार माझ्या एकलेले पाठ टाका नाही तुम्ही जा वा आणि आई पण चांगली माफी मागा आम्ही अशी कधी बोलावत नाही म्हणा अशी तशी म्हणाडा वा मग मामनी आई ना अशी म्हणले लाईलीच कोणती बी गोट तुझी म्हणले खास मग आनाजी माझ्या तसं आम्ही नाते जातच चाल दीदी आई साहेब तुम्ही आमले माफ कर द्या ना आई साहेब आम्ही कधी तुमले काही बोलावत नाही ना प्लीज एकसा माफ कर द्या ना आई साहेब आमले भले आई साहेब तुम्ही ने आमले जोडीले मारिले आमले भाकरी नका द्या कावाले पण आमले घर बाई नका काढा बिन तुम्ही आमले तुझी शाक पडी या बिन आई साहेब तुझी शाक पडी या बिन तुमले आमले अशी बोलायला नाही पाहिजे होतं आमली आई जीवले देवबापाने कापी टाकायला पाहिजे करवीन आम्ही आई साहेबले अशी कस काय बोलायगी मनावरी माय व आई साहेब तुम्ही इथला गुणवंती शेतीस तुम्ही इथला भारी स्वभावने अशी तीस तरी तुमले अशी बोलायगी आमनावरी दका बहिणी म्हणी तुम्ही माले काय मनाला लिहू नका माले मना हालतवर सोडी द्या मला तुम्ही काहीच सांगू नका काहीच नाही मला जशी पडते तशी राहतो मी मला तुम्ही ना बोलू नका चालू नका मला एकलं सोड द्या तुम्ही पुरी बनी तुम्हाला मागचे जे सांगतील ते ऐका तुम्ही मला काय विचारू नका सांगू नका काहीच काय नका करू तुम्ही नाही बाई गणवे केला तुला ते कौतुक गणवे केला उठना ते पुरी घडी राहण्यात ना तुझ जोगे मग तुले कशी दिसणे मला असो दिकी राहणार नाही दक्नी रुपालीला तोंड कशी वही घे डोया कसला लाल जरग वही घ्या रडी मग तुले कशी काय किंमत नाही ते पोरीसनी नका अण्णा नका तुम्ही काहीच नका बोला आम्ही सासू शेत आणि आम्ही शेतच आम्ही वरी चुकी वहिले आम्ही नसा दुरुस्त करसूत आणि या लाडके बहिणा पैसा आम्ही 1 रुपया भेटेवात नाही आम्ही माहिती शे आम्ही आई साहेब स्वतःची 1 रुपया खर्चच नाही अशी आम्ही आई साहेब कायम स्वतः कुठाच कधी करावनी घरना कुठाच करी आम्ही माहिती पडी गी आते आई साहेब प्लीज ना आमले माफ करी द्या ना कृपया आई साहेब दका पोरी वनी दका तुमले पस्तावा येरा ना तेच मन होता गणी तुम्ही रडू नका कुडू नका तुमना वरी विनिंग घ्यावे तो शब्द
आता जाऊ द्या सोड बाण करणे परस गळतडे चालू रास मग जाऊ द्या पोरी म्हणे सोडी द्या ते आई साहेब मग तुम्ही आमले माफ करी दिलं का खरं सांगा आई साहेब खरं सांगा ना बहीण दका आमले अजून ते खरं नाही पटी राहिना ना आई साहेब हा ना बहीण करी दिलं ना माफ तुम्ही का बा घडी घडी ते रिव्हिजन करी राहिन्यात व पोरी बनी विसर राहना ते मी विसरी घेऊ ना मी बी आता ध्यानमा ठेवसू ना मी बी आता तुम्हाला बाई पैसा नाही मागावं बहिणी बहिणी राहते बहीण ना तुम्ही बी काय पोटले कावात नाही मी बी काय पोटले कावा नाही गरलेस करसूत गरलेस करानं तुमनं बी गरशे आई हां तुम्ही बी घर नाकोता विचार करशात का नाही हां म्हणून मी काही सांगाव नाही आता तुम्हाला पैसा असले मी कितला आहेत का आहेत विचारावं बी नाही बरं आते हां बस पोरी वनी बस आता रडू नका बरं गण तुम्ही काढलेस हाय बकाड करी राहिन्यात बंद करले आता नका रडा तुम्ही हां तुमले वही घ्या ना पश्चाताप हां तुमने जे करत ते चुकी नव्हतं ते तुमले समजी घे ना मग तेच लागावशे पोरी वनी हां तुमले पाहता ते दखाडांक होता आणि समजाडांक होता सांगिरांचं पोरी वनी मी त्या कोताच म्हणावाला मत होतं की कोणले बी आयुष्यामा कधी काय बोलव नाही म्हणले लागे अशी हां मग आणि बोलाय गे आखो त्यावर पश्चाताप सुद्धा करतस बाकीच्याने आखो त्यांना वरती आखो तिकं मिटलाईस नाही आखो वाढावतस पण म्हणे बहिणीसनी म्हणा ववासनी माने बनाड त्यासले चांगलं वाईट न समजवणी तीच म्हणा करता मोठी गोष्ट शे हा बहिणी म्हणी मला काहीच लागाव नाही व पोरी म्हणी तुम्ही खुश राहा म्हणा पोरे खुश राहा म्हणे आंडे म्हणा जवाई बटा गोत खुशी राहा तुम्ही हां आणि म्हणा इथलं तिथलं बोलायला काय मनवर नका दरच जा तुम्ही फक्त बस म्हणा इथलं सांग ना शे तुमले मग अशा गोडवी जावाय ते सासू बाबा कितला मस्त वाटतीस पोरी म्हणी आता हा समजत हा रडू नका ते हा साहेब आम्ही आधी हसायला लाग तुम्ही बी हसा मग हा ना बेन मी बी हसू ना आता दिवाळीसारखी दिवाळी रे पुरी वनी आता मस्त घर नाही ना चांगला काना कपडा पहिन साफसफाई कर टाका हा कशी माको चालू लागत दिवाळी गण आवरानं बाकी राहसा मग एक दिन आपुरा पट्टस मग तर चालू हा मग का पटापट आई साहेब खरं बी तुम्ही घर आई साहेब कोणले भेटाव नाही आणि नाही खरं कामा कोणले नाही भेटाव तुम्ही घर आई साहेब आओ बहीण तुम्ही घर बाबा भेटाव नको ला माले हा आई साहेब तुम्हाला आशीर्वाद आमनावर राहू द्या आम्ही ना काही नाही करत आज पाहिन चुकी ना कामे म्हणजे बंद आमची आई साहेब लाखात एक आमची सासूबाई करोडात एक माझी सुना लाखात एक मनी ववा लाखमा दोन माय आई साहेब लाखमा दोन म्हणे आया माय मग एक नंबर दीपाली 2 नंबर तू मग लाखमा 2 ववा शेत ना म्हणावाल्या सुंदर हा सुशील संस्कार्या बरोबर आहे